व्यवसाय बनलाय। शेतकरी शेतीपूरक व्यवसायाकडे वळू लागलेत। इंदापूर तालुक्यातल्या कालठणच्या एका शेतकऱ्यानं कुक्कुटपालनातून प्रगतीचा मार्ग शोधलाय। इंदापूर तालुक्यातल्या कालठण नंबर 1 या गावातील जगताप कुटुंबानं आपल्या गावाच्या नावाप्रमाणे शेतीपूरक उद्योगात प्रथम क्रमांक मिळवला। शेतीपेक्षा शेतीपूरक व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो हे अविनाश जगताप यांनी कुक्कुटपालन व्यवसायातून दाखवून दिले। त्यांनी आपल्या शेतातील 10 गुंठ्यातून 75 बाय 30 फुटाचे 3 पोल्ट्री शेड उभारले असून शेडच्या दोन्ही बाजूला लहान आकाराची लोखंडी जाळी बसवली आहे। यासाठी त्यांना 3.5 लाख रुपये खर्च आला। जगताप हे अहमदनगर जिल्ह्यातील कमल हॅचरीज मधून गावरान कोंबडीच्या डीपे आणि क्रॉस या उपजातीची लहान पिल्लं आणून त्याचं विशिष्ट कालावधीपर्यंत पालन करून त्याची विक्री करतात। या लहान पिल्लांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून ठराविक प्रमाणात शेडमध्ये उष्णता ठेवावी लागते। त्यासाठी जगताप यांनी शेडमध्ये 200 वॅट्सच्या विजेच्या बल्बाची व्यवस्था केली आहे। दर 3 महिन्यांनी ते 3,500 कोंबडीची पिल्लं आणतात। आज त्यांच्याकडे एकूण 10,000 कोंबड्या आहेत। हे धंद्यासाठी अनुभवातून सगळं शिकत आलोय, त्यामुळे ह्यासाठी आम्हाला कोणाची डॉक्टरची गरज काय नाही। आम्ही सर्व घरची मंडळी सगळं करू शकतो, सांभाळू शकतो। आजपर्यंत तोटाही काय सुद्धा आलेला नाही धंद्यात। बरोबरी होती, पण 12 महिन्याची जर सरासरी काढली तर तोटा ह्या धंद्यात येत नाही। कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते। पोल्ट्री जगताप यांनी काँक्रिटीकरण केलं असून त्यावर साळीची कूस अंथरली आहे, त्यामुळे कोंबडीची विष्ठा त्याला चिकटून राहते, त्यामुळे रोगराईला आळा बसतो। पोल्ट्रीतील लहान पिल्लांना वेळच्या वेळेवर विविध लसीकरण द्यावं लागतं। लहान पिल्लांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ते आवश्यक असतं। या कोंबड्यांना वेळेवर खाद्य आणि पाणी देणं आवश्यक असतं। पाण्यासाठी जगताप यांनी पोल्ट्रीत ड्रीपची व्यवस्था केली आहे। पिल्ला आल्यानंतर आम्ही त्यांना गुळ पाणी देतो पाण्यातून। दुसऱ्या दिवशी आम्ही प्रेसविल आणि लेक्झिन पावडर किंवा ऑक्झाल्टेन अँटीबायोटिक म्हणून 3 दिवस कुठलाही डोस द्यायला लागतो। त्यासोबत प्रेसविल म्हणून द्यायला पक्ष्यांना ताण येतो बाहेरून पक्षी प्रवासात आल्यामुळे, त्यासाठी प्रेसविल म्हणून देतो। 100 पक्षाला 5 ml, असं 3000 पक्षाला 300 ml 3 दिवस डोस द्यायचा। पोल्ट्रीत नर आणि मादीचं प्रमाण राखणं आवश्यक असतं। 3000 पक्ष्यांमध्ये 1,500 नर आणि 1,500 मादी असे प्रमाण जगताप यांनी ठेवलं आहे। दर 3 महिन्याला या पक्षाची विक्री केली जाते। कोंबडीला प्रति किलो 90 ते 160 रुपये मिळतो। एका पक्षाचं वजन 1 किलो पर्यंत भरतं। जगताप यांनी कोंबड्याच्या विक्रीतून दर 3 महिन्याला 4 लाख रुपये मिळवले। एका कोंबडीस 3 महिन्याला पोषणासाठी 95 रुपये खर्च येतो। तो वजा जाता प्रत्येक पक्षामागे सरासरी 40 रुपये नफा मिळतो। मुलांनी आपलं डोक्यात आणून सनी लई अजिबातच भाव मिळायचा नाही, काय नाही शेती ऊसाचा। मग डोक्यात आणून सनी आपलं हे पक्ष्यांचं केलं, राहत्यात आपलं चांगलं 2-3 लाख रुपये महिन्याला। पोल्ट्रीतील कोंबड्याच्या विष्ठेपासून जगताप यांना 3 महिन्याला 80 पिशव्या खतं मिळतं। या कोंबडी खताला मोठी मागणी असते, मात्र जगताप या खताची विक्री न करता आपल्या शेतात टाकतात, त्यामुळे त्यांचं शेती उत्पादन वाढलंय। एका शेडला साधारणतः 75 बाय 30 75 फूट लांब 30 फूट रुंदीचं असं शेड आहे। शेडला साधारणतः 3.5 लाख रुपये भांडी, पाण्याचा ड्रिपचं सिस्टीम, सगळे ऑटोमॅटिक पडदे, लाईट फिटिंग 3.5 लाख रुपये खर्च एका शेडसाठी होतो। आज उसाला किती भाव मिळेल याची खात्री राहिलेली नाही, मात्र अशा शेतीपूरक जोडधंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी शेतकऱ्याला मिळाली असून त्यामुळे शेतकरी कुक्कुटपालनाकडे वळू लागलाय। जगताप यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाची कास धरल्यास शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील। जावेद मुलानी, झी मीडिया, इंदापूर।